नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या लाडक्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास आणि आयुष्य बदलून टाकणारा ठरणार आहे. कारण येणाऱ्या पौर्णिमेनंतर ग्रहांची अशी काही दुर्मिळ स्थिती तयार होत आहे की मकर राशीच्या जीवनात एक अद्भुत परिवर्तन सुरू होणार आहे. विशेष म्हणजे तुमच्या घरात एका अशा व्यक्तीचं आगमन होणार आहे जी तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडवू शकते. ही व्यक्ती कोण आहे? का तिचं आगमन इतक्या महत्त्वाचं ठरणार आहे? तिच्यामुळे पैसा, प्रेम, यश आणि आनंद तुमच्या आयुष्यात कसा येणार आहे, हे सर्व आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा जय स्वामी समर्थ. मकर राशीच्या लोकांनो, पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यातील अंधार कमी होण्यास सुरुवात होणार आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही अनेक दिवसांपासून संघर्ष करत होतात ती गोष्ट आता हळूहळू मार्गी लागू लागतील. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात चंद्र आणि शनी यांचा विशेष प्रभाव तुमच्या राशीवर पडणार आहे. यामुळे तुमच्या आयुष्यात अचानक काही शुभ घटना घडू शकतात. विशेषतः घरामध्ये एक अशी व्यक्ती येणार आहे जी तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. ही व्यक्ती एखादा जुना मित्र असू शकतो किंवा एखादा नातेवाईक किंवा अचानक भेटलेली अशी व्यक्ती जी तुमचं नशीब बदलून टाकेल. तुम्ही खूप दिवसांपासून मनामध्ये जे दुःख दाबून ठेवले आहे त्यावर आता मलम लागण्याची वेळ आली आहे. घरात जे तणावाचं वातावरण होतं ते हळूहळू कमी होईल. आईवडिलांची काळजी कमी होईल. पैशांच्या अडचणी कमी होऊ लागतील. मकर राशीच्या काही लोकांना या काळात नवीन कामाची संधी मिळू शकते, तर काहींना अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. ज्यांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर होते त्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यावर ज्या लोकांनी अन्याय केला होता ते लोक आता स्वतःच तुमच्यासमोर झुकताना दिसतील. कारण स्वामींची कृपा तुमच्यावर होऊ लागणार आहे. मित्रांनो, काही वेळा आयुष्यात एक व्यक्ती येते आणि संपूर्ण जीवन बदलून जाते. मकर राशीच्या लोकांसाठी हीच ती वेळ आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींचं नाव घेत पुढे चालत राहा. मित्रांनो, पौर्णिमेनंतर मकर राशीच्या लोकांच्या घरात जी व्यक्ती येणार आहे ती फक्त साधी व्यक्ती नसणार, तर ती तुमच्या आयुष्यातील भाग्योदय घेऊन येणारी व्यक्ती ठरू शकते. काही लोकांसाठी ही व्यक्ती प्रेमाच्या रूपात येईल. ज्यांच्या प्रेमात अडथळे येत होते त्यांचे संबंध आता मजबूत होऊ शकतात. ज्यांचं लग्न जमत नव्हतं त्यांच्यासाठी अचानक चांगले प्रस्ताव येऊ शकतात. तर काहींसाठी ही व्यक्ती व्यवसायामध्ये मदत करणारी असेल. ती व्यक्ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल, तुमच्या अडचणी कमी करेल आणि तुमच्या जीवनात नवी दिशा निर्माण करेल. मकर राशीचे जे लोक सतत मानसिक तणावामध्ये राहत होते त्यांना आता शांतता मिळू लागेल. रात्रीची झोप सुधारेल. मनामध्ये सकारात्मक विचार येतील. या काळात तुम्हाला काही विशेष संकेत मिळू शकतात. वारंवार एखादं नाव ऐकू येणं, स्वप्नामध्ये एखादी व्यक्ती दिसणं किंवा अचानक जुना संपर्क पुन्हा सुरू होणं, हे सर्व संकेत दुर्लक्षित करू नका. कारण विश्व तुम्हाला काहीतरी मोठं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या घरामध्ये शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. ज्यांच्या घरात सतत वाद होत होते तिथे आता शांतता निर्माण होईल. मित्रांनो, लक्षात ठेवा, नशीब बदलण्यासाठी फक्त एक योग्य वेळ आणि एक योग्य व्यक्ती पुरेशी असते आणि मकर राशीसाठी ही वेळ आता जवळ आली आहे. मकर राशीच्या लोकांनो, आता तुम्ही मागे वळून पाहू नका. कारण तुमच्या आयुष्यात नव्या सुरुवातीचे संकेत मिळत आहेत.
ज्यांनी तुम्हाला कमी समजलं, ज्यांनी तुमची थट्टा केली, तेच लोक आता तुमच्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होतील. पौर्णिमेनंतर तुमच्या घरात येणारी ती व्यक्ती तुमच्यासाठी देवदूतासारखी ठरू शकते. ती तुमच्या मनातील भीती दूर करेल, तुमच्या आयुष्यात आत्मविश्वास निर्माण करेल. काही लोकांना परदेशातून चांगली बातमी मिळू शकते, तर काहींना नवीन घर, वाहन किंवा मोठी आर्थिक संधी मिळण्याचे योग आहेत. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील अडथळे दूर होऊ लागतील. फक्त या काळात नकारात्मक लोकांपासून दूर राहा. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका आणि तुमच्या योजना प्रत्येकाला सांगत बसू नका. मित्रांनो, वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. आज जे अशक्य वाटत आहे ते उद्या वास्तव बनू शकतं. म्हणून रोज सकाळी स्वामींचं नाव घ्या, मन शांत ठेवा आणि विश्वास ठेवा की तुमच्यासाठी काहीतरी मोठं आणि सुंदर घडणार आहे. मित्रांनो, कधीकधी देव आपल्या आयुष्यात काही लोकांना खास कारणासाठी पाठवत असतो. त्या व्यक्तीच्या येण्याने आपलं दुःख कमी होतं, आयुष्याला नवी दिशा मिळते आणि मन पुन्हा आनंदाने भरून जातं. मकर राशीच्या लोकांसाठी येणारा काळ हा तसाच खास असणार आहे. तुमच्या आयुष्यातील अंधार आता संपत चालला आहे. पौर्णिमेचा प्रकाश तुमच्या जीवनात नवा अध्याय सुरू करणार आहे. तुमच्या घरात येणारी ती व्यक्ती कदाचित तुमचं नशीब बदलण्यासाठी येत आहे. म्हणून प्रत्येक संधीचं स्वागत करा. लोकांशी प्रेमाने वागा आणि स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. त्यांची कृपा तुमच्यावर कायम राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.